आमचे माजी खेळाडू ज्यांनी मागील स्पर्धेमध्ये काही वर्षांमध्ये जो सामना हारवून लावलेले असे ते भालचंद्र पाटील यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे। आणि आमचे कीर्तनकार महाराज फारंगोविके यांची सुद्धा उपस्थिती आहे। गेल्या वर्षी आमच्याकडे फारंगोविकेमध्ये जे रामनवमीमध्ये ज्यांचा कीर्तन होता ते आमचे महाराज यांचा आगमन झालेले या महाराज या त्यांचा गेल्या वर्षी आमच्या रामनवमीमध्ये रामाच्या चरित्रावर कीर्तन होता। असे कीर्तनकार चालू संघ पुढील संघ चेअरमन खारा उसरोली वर्सेस चेअरमन खारा आमचे गावचे अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। चाळीस श्रीफल दिनेश महाराज गोसावी या दिनेश महाराज आपल्या तालुक्यातील उत्कृष्ट असे कीर्तनकार आहेत। गेल्या वर्षी आमच्या उत्सवामध्ये रामनवमी उत्सवामध्ये रामचरित्रावरती अतिशय उत्कृष्ट असा कीर्तन त्यांनी सादर केलेले आमचे दिनेश महाराज गोसावी महाराज या आमच्या मंडळातर्फे त्यांना त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। गेल्या वर्षी आमच्या उत्सवामध्ये त्यांचा कीर्तन होता रामचरित्रावरती। या वर्षी श्री रामनवमी निमित्त सावर्डे महाराज देवाचे आनंदी येथील कीर्तनकार आहेत। आमचे गावचे अध्यक्ष आदिवासी भंडारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। दिनेश महाराज गोसावी यांना शाल व श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देण्यात येत आहे। फोटोग्राफर आमचे सुरेश भंडारी धन्यवाद। आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये लावले पुन्हा एकदा दिनेश महाराज गोसावी यांचे मी आभार व्यक्त करतो। पुन्हा एकदा खालीवाडा गाव संघाकडून अतिशय उत्कृष्ट असे पक्कर झालेले। हा सामना झाल्यानंतर जयमान उसरोली विरुद्ध जयमान खारंगोली या संघाला थोड्या फायनल कॉल आहे। हा सामना झाल्यानंतर त्वरित हजर राहायचं आहे। तर तुम्हाला थोडी एक सामन्याची विनंतीनुसार आम्ही सवलत दिलेली, परंतु आता हा सामना झाल्यानंतर त्वरित जय हनुमान उसरोली विरुद्ध जय हनुमान खारंगोली दोन्ही संघाने सामना आपला हा सामना संपल्यानंतर उपस्थित राहायचा आहे। शिवसेनेचे तालुका संघटक श्री यशवंत पाटील यांच्याकडून मंडळासाठी रोख 2001 रुपयाची देणगी आलेली आहे। मंडळ त्याचे आभारी आहे। तसेच माजी खालीवाडा गावचे अध्यक्ष श्री अरविंद शेंडे यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाची देणगी आलेली आहे। मंडळ त्याचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पुन्हा एकदा सामन्याला टाइमआउट आहे। अतिशय चुरशीचा हा सामना आहे। शिवसेनेचा वाढवती विरुद्ध वादळ खालीवाडा। भालचंद्र पाटील या कुठे असाल तर उपस्थिती दाखवा आणि गणपत घरत तुमच्या दोन्ही सुंदर अशी जबरदस्त असा हा खेळाडू अतिशय खोलवर अशी चढाई होती। लाट मारून गडी मारून मारलेला पक्कर झालेला। भरपूर स्पर्धेमध्ये या खेळाडूची उत्कृष्ट अशी सगळ्या भागून वादळ खालीवाडा हा स्पर्धेमध्ये त्यांची विजयाची घोडदौड चालू आहे। खेळाडूंना सोय करा पाण्याची भोगा देऊन दक्ष सांगितलेला
भजन मिस्त्री यांचे मित्र आहेत. ते सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशी कढाई बांधून भजन मिस्त्री त्यांच्याचप्रमाणे हा ओंकार मिस्त्री अतिशय उत्कृष्ट अशी कढाई करत असतो. त्याच्याप्रमाणे माझगाव संघाचे माजी खेळाडू विष्णू भोई यांचे सुद्धा पुत्र आहे तिथे भगवान प्रत्येक खेळाडूंचा मुलगा आहे अतिशय हौशी खेळाडू आहे. पुन्हा एकदा स्पर्धेला प्रेक्षकांनी हजेरी लावल्याबद्दल मंडळातर्फे आभार व्यक्त करतो. सन्मान युक्तारी यांच्याकडून मंडळासाठी 501 रुपयांची देणगी आलेली आहे. मंडळाचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रेक्षकांमध्ये स्पर्धा पाहत आहेत आमचे खारमसगाव गावचे भजनी बुवा प्रकाश कांबळे यांचे सुद्धा आम्ही मंडळातर्फे आभार व्यक्त करतो की स्पर्धा पाहण्यासाठी ते हजर राहिले. प्रत्येक प्रेक्षकांचे पुढं आमच्या मंडळाचं लक्ष असतो. सर्व प्रेक्षक हौशी असतात. मी सर्व प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा अतिशय सुंदर अशी चढाई लाईन आमचे स्वप्नील पाटील अतिशय दक्ष पनवेलवरून आलेले त्या स्पर्धेसाठी स्वप्नील पाटील या स्पर्धेसाठी लाईनमॅन म्हणून आमचे स्वप्नील पाटील पनवेलवरून आलेले लाईनमॅन म्हणून आमच्या गावचे पंच श्री गजानन भेडेकर यांनी स्टेजवर यायचं आणि नारायण भाऊ भरत दोघांनी यायचं. तर सर्व आपल्या गावच्या पंचांचे इथे ग्रामस्थांचे सत्कार करण्यात येत आहेत. त्या दोन्ही या नारायण भाऊ भरत आणि गजानन भेडेकर सर्व गावचे आमचे पंच आहेत. आमच्या गावासाठी यांचा मोलाचा वाटा असतो. प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यासाठी आमचे नारायण भाऊ भरत गजानन भेडेकर सतत मोलाचा वाटा असतो. आमचे भाऊ भरत यांच्याकडून मंडळासाठी 101 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा यांचा असे 2 नंबरचे उजवा कोपऱ्यात विश्वम पाटील पुरस्कृत बनियान घातलेले लाच मारून गडी मारण्याच्या प्रयत्नात मध्यांतर खेळी मजबूत असे बांधायचे उसाचा रस म्हणून आमचे मधु भरत यांचे सुपुत्र आहेत. पुन्हा एकदा 2 नंबरचे या आमच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक दरवर्षी उसाचा रस घेऊन येत असतात. आमच्या वालवडी गावचे पंच माझे अध्यक्ष मधुकर भरत यांचे सुद्धा मी स्वागत करतो मंडळाच्या वतीने. त्यांना वेळ नाही पुष्पमालिका घ्यायला परंतु हात केलेला आहे. धन्यवाद मामा. हात केलेला आहे म्हणजे आम्ही समाधान आणले. पुन्हा फुलाची पाकळी येणार. पुन्हा एकदा मजबूत बांधायचे भरत हे होमगार्ड मध्ये सेवारत आहे. आपल्या सर्व सुरक्षा दल म्हणून ते होमगार्ड मध्ये सेवारत आहे. चालू सामना संपल्यानंतर पुढील सामना जयमान उसरोली वर्सेस जयमान खारंबळे दोन्ही संघांनी तयार राहायचा आहे. तसेच या गावचे ग्रामस्थ मनोज भंडारी यांना पुष्पमालिका देतील सागर भंडारी. आमच्या मंडळाच्या वतीने आमच्या वालवटी गावचे माजी अध्यक्ष आणि सतत गावामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो असे आमचे मधुकर भरत
त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. मनोज भंडारी स्वागत करतो. मनोज भंडारी यांचे धन्यवाद. तसेच आमचे गावचे अशोक पाटील या तुमच्याकडे लक्ष वरती या त्यांनी हात केलेला आहे म्हणून अशोक परशुराम पाटील यांचे सुद्धा स्वागत करत आहोत. आमच्या या स्पर्धेचे मुख्य पुरस्कृत म्हणजे माजी सरपंच गिरीशभाई नांदगावकर. अतिशय प्रत्येक वर्षी त्यांच्या आम्हाला वाटा असतो. मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा 7 नंबरचे खेळाडू पाटील यांचे पंचांचा लक्ष असते. स्टेजवर या. अतिशय उत्कृष्ट भरपूर स्पर्धेमध्ये तो उत्कृष्ट खेळाडू म्हणून मानला जातो. सुंदर अशी त्यांची खेळी आहे. 2 नंबरचे खेळाडू उत्कृष्ट अशी खेळाडू शांत अशी खेळाडू आहे. स्वभावाची अतिशय उत्कृष्ट आणि चतुर चालाचे पुन्हा एकदा सुशील घरात संतोष मालक पुष्पा अभिषेक पाटील आमच्या मंडळाच्या वतीने आमचे संतोष जनार्दन मालकर यांचे स्वागत केले आहे. स्पर्धेतील हा 5वा सामना आहे. जय हनुमान खारंबोली विरुद्ध जय हनुमान इसरणी. आमच्या उसरोली गावचे आमचे सफाई कामगार गेले बरेच वर्ष उसरोली ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार म्हणून आमचे चोपडे रमेश चोपडे भाऊ या. तुमचा चोपडे भाऊ या आमचं लक्ष असतो. चोपडे आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचा स्वागत आहे. त्यांना एक पुष्पकाली गावचे संतोष नांदेडकर यांच्या हस्ते चोपडे भाऊ काय धन्यवाद. बघा ग्रामपंचायतमध्ये जास्त मोलाचा वाटा असतो ते आपले सफाई कामगार स्वागत आहे. धन्यवाद. अतिशय चुरशीचा सामना आहे. आमच्या गावचे गावचे अध्यक्ष बापे क्रीडा मंडळाचे
दिनेश वाघमारे आणि आमचे मित्र आहेत सुद्धा दिनेश वाघमारे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं. दिनेश वाघमारे माजी अध्यक्ष गावचे श्री मधुकर भरत मामा यांच्याकडून आमच्या मंडळासाठी रोख 501 रुपयाची देणगी आमचे निलेश भंडारे यांच्या हस्ते इथून प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो आणि त्यांच्या गावासाठी सुद्धा त्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. सुंदर अशी चक्कर झालेली आहे ओंकार नेसले यांच्याकडून. मारुती गावचे माजी अध्यक्ष श्री मधुकर भरत यांच्याकडून मंडळासाठी रोख 501 रुपयाची देणगी आलेली आहे. म्हणजे त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सावकाश देत नव्हते काय करतात